सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीच्या आधी दिलं होतं। मात्र अजून या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे धनगर समाज चांगलाच आक्रमक झालाय। दुसरीकडे आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांसोबतच बोलणी सुरू केली आहे। धनगर आरक्षणासाठी उद्धव ठाकरे मैदानात। धनगर आरक्षणाचं आश्वासन शिवसेना पूर्ण करणार। आरक्षण द्या अन्यथा आंदोलन, धनगर समाज आक्रमक। मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाची मागणी सातत्यानं होतीये। आरक्षणासाठी मराठा समाजानं राज्यभर मोर्चे, आमरण उपोषण, धरणं आंदोलनं केली। सरकारकडून मात्र आश्वासनापलीकडे काहीही मिळालेलं नाही। त्यामुळे फक्त आश्वासनं नकोत, ठोस निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी सरकारला दिलाय। एक योग्य निर्णायक टप्प्यावरती आलेला आहे। उद्या काय होतंय ते आम्ही उद्या संध्याकाळी मीडियासमोर सगळ्या गोष्टी सांगू। जर ते पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह सांगू, त्यांची काही भूमिका सरकारची निगेटिव्ह असेल तर आम्ही उद्या आमचं आंदोलन मुंबईचं अनाउन्स करणार आहे। धनगर समाजाच्या मागण्या। धनगड आणि धनगर या जाती एकच असून धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं। अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 5000 कोटींची तरतूद करावी। सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं नामकरण करावं। मेंढपाळांना वनचराई क्षेत्र खुलं करावं। प्रत्येक जिल्ह्यात 100 मुलामुलींना वेगळं वसतिगृह सुरू करावं। नोकरीतील पदोन्नतीचं आरक्षण कायम ठेवून तात्काळ पदोन्नती द्यावी। दुसरीकडे धनगर समाजाची फडणवीस सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मुख्यमंत्री राज्यातले विरोधी पक्षात असताना बारामतीमध्ये आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ। जवळपास सरकारला 4.5 वर्ष पूर्ण होत आहे। सरकारला तो निर्णय घेता आला नाही। आता उद्धवजी सांगताय की आम्ही मुख्यमंत्रीला भेटून कुठेतरी हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करू। म्हणजे दोन्ही पक्ष लोकांच्या फसवणूक करताय। आजपर्यंत कुठलेही प्रस्ताव या सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला नाही। आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेले असताना या मुद्द्याकडे उद्धव ठाकरेंनी जातीनं लक्ष घातलंय। उद्धव ठाकरेंनी धनगर आरक्षणासाठी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणी सुरू केली आहेत। तसं पाहिलं तर धनगर आरक्षणाला शिवसेनेचा पहिल्यापासूनच पाठिंबा आहे। धनगर आरक्षणावरून शिवसेना आमदारांनी विधिमंडळात भाजपची अनेकदा कोंडीही केली आहे। मात्र युतीच्या घोषणेनंतर आता राज्यात राजकीय परिस्थिती बदलली आहे। अशा परिस्थितीत धनगर आरक्षणासंदर्भात फडणवीस सरकार काय निर्णय घेतं ते पाहावं लागेल। मात्र तसं न झाल्यास धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार असं दिसतंय। मंगेश कचरेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई।